नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत। येणाऱ्या तुमच्या सर्व परीक्षांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बिलकुल स्किप करू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, IPL मध्ये 7500 धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे? तर विराट कोहली हा ठरलेला आहे। IPL मध्ये 7500 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे। चला पुढचा प्रश्न, सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर वरुण पुरस्कार हा धीरेंद्र कुमार सन्याल यांना प्रदान झालेला आहे। लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या। 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? तर दीपांशु शर्मा यांनी जिंकलेले आहे। 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्णपदक दीपांशु शर्मा यांनी जिंकले आहे। पुढचा प्रश्न पहा, सध्या चर्चेत असलेला रवांडा विधेयक कोणत्या देशाच्या संसदेने पारित केले? तर ब्रिटनने केले आहे। अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील कितवा सर्वात मोठा देश ठरला? तर आपला भारत देश हा दुसरा ठरलेला आहे। विश्व बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 26 एप्रिल या दिवशी साजरा करतात विश्व बौद्धिक संपदा दिन। पाकच्या लाहोर चौकाला कोणाचे नाव देण्यात येणार? तर शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, देशात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे प्रथम स्थानावरती। थॉमस चषक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत? तर या स्पर्धा चीनमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत। पुढचा प्रश्न पहा, भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील कितवा सर्वात मोठा उद्योग आहे? तर तिसरा आहे। IPL मध्ये 150 विजयी सामन्यात सहभागी असणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे? तर MS धोनी हे ठरलेले आहेत। पुढचा प्रश्न पहा, एका विश्वचषकात 3 सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज कोण ठरली आहे? तर ज्योती सुरेखा ही ठरलेली आहे। तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा 2024 कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत? तर शांघायमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। पुढचा प्रश्न पहा, T20 विश्वचषक 2024 साठी भारताचा कर्णधार कोण आहे? तर रोहित शर्मा हा आहे आपल्या भारताचा कर्णधार। भारताचे एकूण किती बॅडमिंटनपटू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत? तर 7 बॅडमिंटनपटू ठरलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर कृष्णा M. एल्ला यांची निवड करण्यात आलेली आहे भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी। द विनर्स माइंडसेट या नावाने कोणत्या क्रिकेटपटूची आत्मकथा प्रकाशित झाली आहे? तर शेन वॉटसन यांची आत्मकथा प्रकाशित झालेली आहे। कोणत्या नावाने आहे ते? तर द विनर्स माइंडसेट या नावाने आत्मकथा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेद्वारे गर्दीच्या स्टेशनवर गाडीची माहिती देण्यासाठी रोबोट बसवण्यात येणार असून त्याचे नाव काय असणार आहे? तर त्याचे नाव असणार आहे साथी। आयुष्यमान भारत दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 30 एप्रिल हा दिवस आपण आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा करतो। पुढचा प्रश्न पहा, दरवर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। जवळपास सगळ्यांनाच याचे आन्सर आले असेल। मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा किताब कोणी पटकावला आहे? तर अलेक्झांड्रा रॉड्रिगज यांनी जिंकलेला आहे हा किताब। पुढचा प्रश्न पहा, ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारताचे कितवे नौदल प्रमुख म्हणून कारभार स्वीकारला? तर 26वे नौदल प्रमुख म्हणून त्यांनी कारभार स्वीकारलेला आहे दिनेश कुमार त्रिपाठी यांनी। कोणत्या राज्याच्या कपडा शिल्पकला अजरखला GI टॅग प्रदान करण्यात आले?
तर गुजरात राज्याच्या कपडा शिल्पकला अजरकला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच देशाच्या नौदल उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. पुणे येथे देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे उद्घाटन. एप्रिल महिन्यात कोणत्या राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले? तर एप्रिल महिन्यात सर्वाधिक मासिक GST कर हे महाराष्ट्र राज्याचे झाले आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भारताचा बुद्धिबळपटू डी गुगेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहोचला? तर 6व्या स्थानावर पोहोचला आहे तो. 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष आणि महिला दुहेरीत कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न पहा. नुकत्याच IQ एअरच्या मते जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर काठमांडू हे शहर ठरलेले आहे सर्वात प्रदूषित शहर. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या चेअरमॅनपदी कोणाची निवड झाली आहे? तर मिनेश शहा यांची निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न. पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक ज्युरीमध्ये समावेश होणारी? तर बिल्किस मीर ही ठरलेली आहे, लक्षात ठेवा. भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे? तर 69.2% आहे, लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुमची पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा, आपण सर्व काही जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेत असतो मित्रांनो. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्रामवरती सुद्धा आपण शेअर करत असतो प्रश्न, तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर कोणत्या राज्याने केले? तर तमिळनाडू या राज्याने केले आहे. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 7 एप्रिल हा दिवस आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला GI टॅग देण्यात आला? तर आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे मित्रांनो. सांगली जिल्ह्यातील सितार आणि तानपुऱ्याला GI टॅग देण्यात आला आहे. 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मनोज पांडा यांची नियुक्ती झालेली आहे 16व्या वित्त आयोगाच्या सदस्यपदी. नेक्स्ट क्वेश्चन. एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनॉलॉजीनुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर यामध्ये आपल्या भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो. दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 11 एप्रिल हा दिवस आपण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामीनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये. कोणता खेळाडू IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? तर शुभमन गिल हा ठरलेला आहे IPL मध्ये 3000 धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्रदान करण्यात आले? तर सावंतवाडी या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारने GI टॅग प्रदान केलेला आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न पहा. IPL मध्ये 2 वेळा 5 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे? तर चौथा ठरलेला आहे. महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हरेंद्र सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डच्या सदस्यपदी कोणाची निवड करण्यात आली? तर जगजीत पवाडिया यांची नियुक्ती झालेली आहे. आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? तर 7% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर किर्गिस्तान या देशात करण्यात आले आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024चे आयोजन. सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा 10वा क्रमांक लागतो सायबर क्राईम इंडेक्स 2024 मध्ये. IPLच्या इतिहासात सर्वाधिक 287 धावा करणारा संघ कोणता ठरला आहे? तर 287 धावा करणारा संघ ठरला आहे सनरायझर्स हैदराबाद. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक जिंकलेले आहे तिने. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता भारतीय खेळाडू T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार ठोकणारा जगातील 5वा फलंदाज ठरला आहे? तर विराट कोहली हा ठरलेला आहे T20 मध्ये 500 षटकार ठोकणारा जगातील 5वा फलंदाज. जर परीक्षेमध्ये पहिला विचारण्यात आला तर पहिला कोण आहे? तर पहिला आहे रोहित शर्मा. लक्षात ठेवा. नुकताच लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. नाट्य चित्रपट मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. सध्या भारताची लोकसंख्या किती कोटीवर पोहोचली आहे? तर आपल्या भारताची लोकसंख्या ही सध्या 144 कोटी आहे. देशात साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर देशात साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा आपल्या महाराष्ट्र राज्याने पहिले स्थान पटकावले आहे. मित्रांनो लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले? तर केंद्र सरकारने स्वयं प्लस हे पोर्टल सुरू केलेले आहे आपल्या देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी. पुढचा प्रश्न पहा. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या भारताने एकूण 9 पदक जिंकलेले आहेत आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये. स्पेस इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली? तर संजना सांघी यांची निवड झालेली आहे. भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर दिनेश कुमार त्रिपाठी यांची निवड झालेली आहे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून. NSGचे नवीन DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नलिन प्रभात यांची नियुक्ती झाली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माउंट रुवांग पर्वत कोणत्या देशात आहे? तर हा पर्वत आहे इंडोनेशिया या देशामध्ये. सरदार रमेश सिंग अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री ठरले आहेत? तर ते पाकिस्तान या देशाचे पहिले शीख मंत्री ठरलेले आहेत. तर त्यांचे नाव काय आहे? लक्षात ठेवा, सरदार रमेश सिंग अरोरा. चला पुढचा प्रश्न पहा. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे. आसिफ अली झरदारी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? तर त्यांची पाकिस्तान देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे.
त्यांचे नाव लक्षात ठेवा, आसिफ अली झरदारी. चला पुढचा प्रश्न. भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांनी कितव्यांदा फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे? तर त्यांनी दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकलेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला? तर जेम्स अँडरसन हा ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्यात स्टॅच्यू ऑफ वेलोरचे अनावरण केले आहे. ऑस्कर 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर ओपनहायमर या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन. 96व्या ऑस्कर पुरस्कार 2024मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार सिलियन मर्फी यांना मिळाला आहे. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे. तर संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती? तर 2019मध्ये या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. पुढचा प्रश्न. सरकारी दस्तऐवजामध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे. वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर किशोर मकवाना यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी. भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर देवेंद्र झांझारिया यांची निवड झालेली आहे. नुकतेच हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झाली? तर नायब सिंह सैनी यांची निवड झालेली आहे हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. नुकतेच मोहनलाल कट्टर यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला? तर मोहनलाल कट्टर यांनी हरियाणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आता नुकतेच नायब सिंह सैनी यांची निवड झालेली आहे, लक्षात ठेवा. महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यात जास्त बळी घेणारी पहिली गोलंदाज कोण ठरली? तर एलिस पेरी ही ठरलेली आहे. अलीकडेच ICCने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कोणाची निवड केली? तर यशस्वी जयस्वाल यांची निवड केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात नुकतेच कोणत्या जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ड्रायपोर्टचे लोकार्पण करण्यात आले? तर कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले आहे? तर जालना जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याला राज्य मंडळांनी मान्यता दिली आहे? तर कोणत्या जिल्ह्याचे नामांतर होणार आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर हे अहिल्यानगर होणार आहे. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचे नामांतर राजगड करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली? तर कोणत्या तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड? तर वेल्हे तालुक्याचे नामांतर होणार आहे राजगड म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच मध्य प्रदेशात लोकायुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सत्येंद्र कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच महाराष्ट्र राज्यातील 100 महाविद्यालयात सुरू केलेल्या कौशल विकास केंद्राला कोणते नाव देण्यात आले? तर आचार्य चाणक्य हे नाव देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मुंबईने जिंकले आहे याचे विजेतेपद. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू झाला? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू झाला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली? तर 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातील सर्व शाळांतील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून कोणता उपक्रम राबवला जाणार आहे? तर आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जाणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार? तर तेलंगणा राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जागतिक आध्यात्मिक महोत्सव 2024. महिला प्रीमियर लीग 2024चा विजेता संघ कोणता आहे? तर RCB आहे विजेता संघ 2024चा. नेक्स्ट क्वेश्चन, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार कोण आहेत? तर स्मृती मंधाना या आहेत रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या महिला संघाचे कर्णधार. महिला प्रीमियर लीग 2024चा उपविजेता संघ कोणता आहे? तर दिल्ली कॅपिटल्स हा आहे WPL 2024चा उपविजेता संघ. पुढचा प्रश्न, चंदीगड राज्याच्या पोलीस महासंचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुरेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणते ॲप विकसित केले आहे? तर त्या ॲपचे नाव आहे सी-विजिल नावाने. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच वन नेशन वन इलेक्शनवर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला, तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या समितीचे अध्यक्ष आहेत रामनाथ कोविंद. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या मुख्य महासंचालकापदी कोणाची निवड झाली? तर शेफाली सरन यांची निवड झाली आहे. नुकत्या जाहीर झालेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत? तर 7 टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी योजना लागू केली? तर छत्तीसगड राज्याने लागू केलेली आहे कृषी योजना. पुढचा प्रश्न पहा, नुकताच इथेनॉल 100 या इंधनाचा प्रारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर शीतल देवी यांची निवड झाली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले, तर ते आपल्या भारताचे कितवे नौदल प्रमुख होते? तर ते आपल्या भारताचे 13वे नौदल प्रमुख होते. संगीत कलानिधी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर TM कृष्णा यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये 18 ते 31 मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले? तर भारत आणि अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? तर भूषण गगरानी यांची निवड झालेली आहे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे. KK बिर्ला फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 2023 या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार प्रभा राव यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार विभावरी आपटे यांना प्रदान करण्यात आला आहे. मिस वर्ल्ड 2024चा किताब कोणी जिंकला आहे? तर क्रिस्टिना पिस्कोवा यांनी जिंकलेला आहे मिस वर्ल्ड 2024चा किताब. नेक्स्ट क्वेश्चन, गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स हा देश आहे मित्रांनो. मार्च 2024मध्ये फ्रान्समध्ये गर्भपात हा घटनात्मक अधिकार बनण्यात आला आहे. गर्भपाताचा अधिकार आपल्या घटनेत समाविष्ट करणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश बनलेला आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान डेझर्ट सायक्लोन 2024 या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले? तर भारत आणि संयुक्त अरब अमिरात या 2 देशांदरम्यान
डेझर्ट सायक्लोन 2024 या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताचा दिग्गज खेळाडू बी साई प्रणीत याने मार्च 2024 मध्ये निवृत्ती जाहीर केली, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी बी साई प्रणीत हा संबंधित आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर रितू बहारी या बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया. मार्च 2024 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर जेफ बेझोस हा आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मार्च 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. गगनयान मिशन 2024 पूर्वी अंतराळात जाणाऱ्या महिला रोबोट अंतराळवीराचे नाव काय आहे? तर व्योममित्र आहे. तर मित्रांनो, या इस्रोची स्थापना कधी झालेली आहे यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे. तर लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 1969ला या इस्रोची स्थापना झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलुरू कर्नाटकमध्ये आहे. आणि इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. जागतिक कर्करोग दिन 2024 कधी साजरा केला? तर 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन असतो. पुढचा प्रश्न पहा. पहिल्या महिला BSF स्पायनर कोण बनल्या आहेत? तर सुमन कुमारी या बनलेल्या आहेत पहिल्या महिला BSF स्पायनर. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा चैत्राम पवार यांना जाहीर झाला. पुढचा प्रश्न. कोणता देश नॅटोचा 32वा सदस्य देश बनला आहे? तर स्वीडन बनला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारी राज्यस्तरीय शाखा जाधव कुस्ती स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार? तर ही लातूरला आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शहाबाद शरीफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शहाबाद शरीफ यांची निवड झालेली आहे. समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर भारत आणि मलेशिया या देशात आयोजित करण्यात आलेला आहे समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 6 मार्चला साजरा करण्यात येतो जागतिक वन्यजीव दिन. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर ते आहेत 11व्या क्रमांकावर. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा 2023-24 महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा उदयन मीमांसक यांना जाहीर झाला आहे. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला? तर मित्रांनो, रिसा हा त्रिपुरा राज्याचा आदिवासी पोशाख आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या उद्योग समूहाने गुजरातमधील जामनगर येथे वंतारा हे वन्य प्राण्यांचे भव्य बचाव व पुनर्वसन केंद्र उभारले आहे? तर कोणत्या उद्योग समूहाने उभारले हे? तर रिलायन्सने उभारले आहे. इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर ही हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. पुढचा प्रश्न. भारताची अर्थव्यवस्था सध्या जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे? तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचा GDP सध्या किती ट्रिलियन डॉलर आहे? तर आपल्या भारताचा GDP हा 3.6 ट्रिलियन डॉलर आहे सध्या. नेक्स्ट क्वेश्चन. मिथेनसॅट या उपग्रहाचे कोणत्या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आले? तर SpaceX या अंतराळ संस्थेकडून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे मिथेनसॅट या उपग्रहाचे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली आहे? तर सुधा मूर्ती यांची निवड झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सिद्धेश कदम यांची नियुक्ती झाली आहे. 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पुष्पा भारती यांना सन्मानित करण्यात आलेले आहे 33व्या व्यास सन्मानाने. नेक्स्ट क्वेश्चन, मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते मागासवर्ग आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली? तर रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर शुभमन गिल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर या पुरस्काराने. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले आहे? तर अमळनेर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर उत्तराखंड हे बनलेले आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर जवान या चित्रपटाला मिळालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजून यावरती काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत पहा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी. नेक्स्ट आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा राणी मुखर्जी यांना मिळाला मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार संदीप रेड्डी वंगा यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी. तर हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून किती करण्यात आली आहे? तर 15 लाख करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न पहा. अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य या दोघांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर दांडपट्टा या शस्त्राला आपल्या महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? तर मित्रांनो, छत्रपती शिवरायांची 394वी जयंती आपण साजरी केलेली आहे 19 फेब्रुवारी 2024 रोजी. चला पुढचा प्रश्न आहे, निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे? तर त्यांनी सलग 6व्यांदा लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे. किती तारखेला असाही प्रश्न येऊ शकतो? तर 1 फेब्रुवारीला. तर लक्षात ठेवा. कोणत्या शहराला नुकतेच आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळाले आहे? तर इंदोर या सिटीला मिळाले. नेक्स्ट क्वेश्चन, स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंदोर या शहराला मिळालेला आहे. फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गॅब्रिएल अटल यांची नियुक्ती झालेली आहे. ते फ्रान्सचे नवीन प्रधानमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे कोणाच्याद्वारे उद्घाटन होणार आहे? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आपल्या भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर रशिया या देशाने स्वीकारले आहे ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद.
राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बिसाठी भारत यांना सन्मानित करण्यात आले आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर जम्मू काश्मीर बनलेला आहे. तर मित्रांनो, हे आहेत आजचे प्रश्न. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.